हॅलो एव्हरीवन. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दररोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य. तर पहा, ही इंग्रजी वाक्य अगदी छोटी छोटी आहेत. तुम्ही जर या वाक्यांचा खूप छान सराव केला तर तुम्ही खूप छान प्रकारे स्वतःला इम्प्रूव्ह करू शकाल. तर ही वाक्य अगदी 2 ते 3 शब्दांची ही वाक्य आहेत, पण याच वाक्यांपासून तुम्ही खूप सारी इंग्रजी बोलू शकता. ते कसं पहा, एक वाक्य पहा. पहिलं वाक्य आहे गेट रेडी. गेट रेडी म्हणजे काय? तर तयार हो. आता गेट रेडी तयार हो. कशासाठी तयार हो? गेट रेडी फॉर स्कूल, शाळेसाठी तयार हो, किंवा गेट रेडी फॉर कॉलेज, कॉलेजसाठी तयार हो, किंवा गेट रेडी फॉर ऑफिस, ऑफिससाठी तयार हो. तर पहा, एकच सुरुवातीला गेट रेडी हे सुरुवातीचं आपलं मेन वाक्य आहे. त्याच्यापासून आपण वेगळी वेगळी वाक्य तयार केली आणि आपण बोलायला लागलो. तर पहा, आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण एका प्रश्नाने सुरुवात करतो. तर आजचा प्रश्न असा आहे, तुम्ही इथे पाहू शकता, दे डॅश वर्क. तर आता इथे कुठलं हेल्पिंग वर्ब येतं ते तुम्ही मला सांगायचंय. तर ऑप्शन नंबर फर्स्ट आहे डू, ऑप्शन नंबर सेकंड आहे डज. तर पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डू डज कधी यूज करायचं ते मी शिकवलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही ते नक्की पहा आणि मला याचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. मी ते चेक करणार आहे. ओके. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आपण या चॅनलवरती इंग्रजीचे वाचन कसे करायचे, इंग्रजी कसे बोलायचे, इंग्रजीचे ग्रामर, इंग्रजीची व्होकॅब्युलरी, खूप साऱ्या प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. काही व्हिडिओ आणले पण आहेत. तर पहा, तुम्ही जर नवीन असाल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका, कारण की तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू आपले व्हिडिओ डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचतील. दुसरं वाक्य आहे आपलं ग्रीट द टीचर. म्हणजे काय? तर शिक्षकांना नमस्कार कर किंवा शिक्षकांना अभिवादन कर. तर पहा, आता टीचर, द टीचर हे नाउन तुम्ही चेंज करून खूप सारी वाक्य कशी तयार करू शकता. ग्रीट द टीचर, शिक्षकांना नमस्कार कर. देन ग्रीट द पॅरेंट्स, पालकांना नमस्कार कर, किंवा ग्रीट द एल्डर्स, वडीलधाऱ्यांना नमस्कार कर, किंवा ग्रीट द फ्रेंड्स, मित्रांना. तुम्ही इथं चेंज करून ऑब्जेक्ट खूप सारी वाक्य तयार करून बोलू शकता. फक्त मेन वाक्य काय? ग्रीट. ग्रीट द, तुम्ही ग्रीट द टीचर असं बोलून नवीन वाक्य तयार करून बोलू शकता. देन पहा, गो अवे. गो अवे मीन्स काय? तर दूर जा. देन स्टे अवे. स्टे अवे मीन्स काय? स्टे मीन्स काय? तर राहणे. अवे मीन्स काय? तर दूर, दूर राहा. तर पहा, आता इथं खूप सारी वाक्य कशी तयार होतात. स्टे अवे, दूर राहा. स्टे अवे फ्रॉम मी, माझ्यापासून दूर राहा. तर आता पहा, इथं तुम्ही ऑब्जेक्ट कसे चेंज, जे पर्सनल प्रोनाउन आहे त्याची जी ऑब्जेक्टिव्ह केस आहे तिथं तुम्ही यूज करू शकता. स्टे अवे फ्रॉम मी, माझ्यापासून दूर राहा. स्टे अवे फ्रॉम हर, तिच्यापासून दूर राहा. किंवा स्टे अवे फ्रॉम हिम, त्याच्यापासून दूर राहा. किंवा स्टे अवे फ्रॉम माय डॉग, माझ्या कुत्र्यापासून दूर राहा. अशी तुम्ही खूप सारे वाक्य चेंज करून खूप सारे वाक्य तयार करून बोलू शकता. फक्त बोललं पाहिजे, बोलायला सुरुवात. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू म्हणजे काय? देवाचा आशीर्वाद असो तुम्हाला, किंवा देव तुमचं भले करो. ओके. देन पहा, आस्क द क्वेश्चन म्हणजे काय? तर प्रश्न विचारा. देन आन्सर द क्वेश्चन. आन्सर द क्वेश्चन म्हणजे काय? तर प्रश्नाचं उत्तर द्या. देन गिव्ह द आन्सर, उत्तर द्या. आस्क युअर डाऊट, तुमच्या शंका विचारा. रीड अलाउड, जोरात वाचा किंवा मोठ्याने वाचा. देन राईट नीटली म्हणजे नीट लिहा किंवा व्यवस्थित लिहा. तुम्ही पाहू शकता मुलं कसं पण लिहितात, त्यावेळी आपण हे सेंटेन्स यूज करू शकतो. राईट नीटली, व्यवस्थित लिहा, नीट लिहा. देन नॉट एट. नॉट एट मीन्स काय? अजूनही नाही. देन रिटर्न इट. रिटर्न इट मीन्स काय? हे परत दे, हे परत कर. तर पहा, एखादी वस्तू जेव्हा आपल्याला नको असते ती घरामध्ये, तर आपण त्यावेळी हे वाक्य यूज करू शकतो. रिटर्न इट, हे परत करा किंवा हे परत द्या. गुड नाईट, शुभ रात्री. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गो टू प्ले, खेळायला जा. गो टू स्लीप, झोपायला जा. वाईप युअर स्वेट मीन्स काय? पहा, स्वेट मीन्स काय? तर घाम. वाईप मीन्स काय? तर पुसणे, हे क्रियापद आहे. वाईप मीन्स काय? हे क्रियापद आहे, पुसणे. वाईप युअर स्वेट मीन्स काय? तर घाम पुसा. देन पहा, सीट प्रॉपरली म्हणजे काय? तर नीट बसा. सीट प्रॉपरली.
हेल्प अदर्स. हेल्प अदर्स मीन्स काय तर दुसऱ्यांना मदत करा किंवा दुसऱ्यांची मदत करा. देन ब्रिंग माय बॉटल. ब्रिंग माय बॉटल म्हणजे काय तर माझी बाटली आण. तर पहा आता इथं तुम्ही खूप सारे ऑब्जेक्ट चेंज करून खूप सारी वेगळी वेगळी वाक्य बनवू शकता. कसं पहा, ब्रिंग माय स्कूल बॅग, माझी स्कूल बॅग आण. देन ब्रिंग माय पेन, माझा पेन आण. ब्रिंग माय ड्रेस, माझा ड्रेस आण. तुम्ही खूप सारी वाक्य बनवू शकता. देन लॉक द डोर मीन्स काय तर दरवाजाला कुलूप घाल. लॉक द डोर. वेट फॉर मी म्हणजे काय तर माझ्यासाठी थांबा किंवा माझी वाट पहा. व्हेरी गुड, खूप छान किंवा वेल डन, खूप छान. दॅट्स ओके किंवा दॅट्स फाईन, ते ठीक आहे, ते छान आहे. ओके, दॅट्स. कॅन आय गो, मी जाऊ शकतो का. देन पहा इथे पण तशीच खूप सारी वाक्य कशी होतात पहा. कॅन आय ईट, मी खाऊ शकतो का. कॅन आय रन, मी पळू शकतो का. तुम्ही इथे क्रियापद चेंज करून खूप सारी वेगळी वेगळी वाक्य तयार करू शकता आणि बोलू शकता. यू आर वेलकम. यू आर वेलकम मीन्स काय तुमचे स्वागत आहे. यू आर वेलकम टू आवर श्री कोचिंग क्लास युट्यूब चॅनलवर. तर खरंच पहा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या आवडत्या श्री कोचिंग क्लास या युट्यूब चॅनलवर. देन सेकंड पहा, कॅम डाऊन किंवा काम डाऊन पण म्हणतात. कॅम डाऊन मीन्स काय तर शांत व्हा, शांत राहा. कॅम डाऊन. ओके. देन आर यू रेडी, तू तयार आहेस का. किंवा पहा आता आर यू हॅपी म्हणजे तू आनंदी आहेस का. इथे खूप सारे ऍडजेक्टिव्ह चेंज करून तुम्ही खूप सारी वाक्य तयार कशी करू शकता पहा. आर यू सॅड, तू दुःखी आहेस का. आर यू थर्स्टी, तू तहानलेला आहेस का. आर यू हंग्री, तुला भूक लागलेली आहे का, तू भुकेला आहेस का. अशी वेगळी वेगळी वाक्य तुम्ही तयार करू शकता आणि बोलू शकता. फक्त बोलण्याचा प्रयत्न करा. लेट्स गो होम, चला घरी जाऊया. ओके, तिथे पहा आता इथे पण चेंज करू शकता आणि खूप सारे वाक्य बनवू शकता. लेट्स गो टू स्कूल, शाळेला जाऊया. लेट्स गो टू कॉलेज, कॉलेजला जाऊया. असे खूप सारे वाक्य तुम्ही चेंज करून बोलू शकता. ओके. मला पाण्याची गरज आहे. मला पाण्याची गरज आहे कसं होणार. आय नीड वॉटर. आय नीड वॉटर. देन मी इंग्रजी बोलू शकतो कसं होणार. मी इंग्रजी बोलू शकतो. आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन स्पीक. कीप स्माइलिंग, हसत रहा. कीप कमिंग, येत रहा. कीप वॉचिंग अवर व्हिडिओज म्हणजे काय तर आपले व्हिडिओ पाहत रहा. ओके. देन कीप इन टच म्हणजे काय तर संपर्कात रहा. कीप इन टच, संपर्कात रहा. हे माझे आहे कसं होणार. हे माझे आहे. दिस इज माइन. ओके, दिस इज माइन. किंवा ही माझी शाळा आहे. ही माझी शाळा आहे कसं होणार. दिस इज माय स्कूल. ही माझी शाळा आहे. किंवा ते तुझे आहे. ते तुझे आहे. दॅट्स योर्स. दॅट इज योर्स. ते तुझे आहे. ओके. तर पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती पाहिजे तेही सांगा. थँक्स.